नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज. पाहुयात आज दिवसभरातील ठळक घडामोडी. लग्न जुळवण्याच्या बहाण्याने एका शेतकऱ्याची 1,60,000 रुपयांची आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी खेड पोलीस ठाण्यात 4 महिलांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी आनंदा सयाजी जैद वय वर्ष 60 राहणार जैदवाडी तालुका खेड यांनी दिलेल्या तक्रारीनुसार ज्योती संतोष तांबोळी वय वर्ष 40 राहणार बडगाव सहाणी तालुका जुन्नर या महिलेने सुवर्णा उत्तम गव्हाणे वय वर्ष 28 राहणार उमरगा जिल्हा उस्मानाबाद हिच्यासोबत फिर्यादींचा मुलगा स्वप्नील वय वर्ष 28 याचे लग्न जुळवण्याचे आमिष दाखवले. यासाठी ज्योती तांबोळी, सुवर्णा गव्हाणे तसेच सुवर्णाची मामी अनुसया राजेंद्र मोरे वय वर्ष 50 राहणार उमरगा जिल्हा उस्मानाबाद आणि मावशी मनीषा बाळू कदम वय वर्ष 45 राहणार यशवंत कॉलनी निलंगा जिल्हा लातूर यांनी संगनमत करून फिर्यादीकडून 1,60,000 रुपये घेतले. दरम्यान दिनांक 22 एप्रिल 2025 रोजी दुपारी 2 वाजेपासून ते 25 एप्रिल 2025 पहाटे 5 वाजेपर्यंतच्या कालावधीत जैदवाडी तालुका खेड या ठिकाणी घाईघाईने लग्न लावून देण्यात आले. मात्र लग्नानंतर मुलगी पळून गेली असून फिर्यादींना लग्नात नाहक खर्च करावा लागला. आरोपींनी घेतलेले पैसे परत न करता फसवणूक केल्याचा आरोप फिर्यादींनी केला आहे. या प्रकरणी खेड पोलीस ठाण्यात गुरुवारी दिनांक 12 जून रोजी रात्री गुन्हा नोंदवण्यात आला आहे. शुक्रवारी 13 जून रोजी पहाटे 3च्या सुमारास चाकण शिक्रापूर रस्त्यावर श्रीराम सोसायटी समोर जयंत ग्राफिक्स शेजारी किशोर कवळकार यांच्या इस्त्रीच्या दुकानाला शॉर्ट सर्किटमुळे आग लागली. अग्निशमन दलाने आग आटोक्यात आणल्याने मोठा अनर्थ टळला. यामध्ये अंदाजे 5 ते 6 लाखांचे नुकसान झाल्याचे संबंधितांनी कळवले आहे. जय मल्हार लॉन्ड्री टीम. चाकण MIDC मध्ये शिंदेगाव तालुका खेड भागात कंपनीच्या कामासाठी गेलेला इसम देवराव रामसिंग चव्हाण सध्या राहणार कुरळी बर्गे वस्ती हा बांधकाम करत असताना 20 ते 30 फुटांवरून खाली पडल्याने त्याचा मृत्यू झाला. म्हाळुंगे पोलिसांकडून याबाबत रात्री उशिरापर्यंत अधिकृत माहिती देण्यात आली नव्हती. काही भागाचा अपवाद वगळता गेल्या 3 दिवसांपासून पावसाने पुनरागमन केले आहे. मात्र दररोज सायंकाळी आणि रात्री पाऊस पडत असून दिवसभर उन्हाचा तडाखा जाणवत आहे. गुरुवारी आणि शुक्रवारी 13 जून रोजी देखील सायंकाळी खेड तालुक्यात अनेक भागात जोरदार वादळी पाऊस झाला. वादळी वाऱ्यामुळे अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडली होती. तालुक्यातील अनेक गावांमध्ये सायंकाळी विजांच्या कडकडाटासह जोरदार वादळी पाऊस झाला. अचानक आलेल्या पावसामुळे अनेक नागरिकांची तारांबळ उडाली. वारे जोरात असल्याने अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडली. वादळी पावसाने रात्रभर आणि दिवसभर विजेचा खेळ खंडोबा सुरू झाला आहे. चाकण पंचक्रोशीत 2 दिवसांपासून वीज पुरवठा खंडित झाला होता. या वादळी वाऱ्यासह झालेल्या जोरदार पावसामुळे ग्रामीण भागात अनेक ठिकाणी नुकसान झाल्याचे शेतकऱ्यांनी कळवले आहे. आळंदीमध्ये शुक्रवारी सायंकाळी 6:30च्या सुमारास ढगांचा गडगडाट आणि विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाने हजेरी लावली. अवघ्या 15 मिनिटात मरकळ रोड, हजेरी मारुती चौक, वडगाव रस्ता, चाकण रोड, पालिका चौक या भागात रस्त्यावरून मोठ्या प्रमाणात पाणी वाहू लागले. गुणगळ वस्तीतून विश्वजित गुणगळ बोलतोय. तर आज शुक्रवार दिनांक 13 रोजी जो अचानकपणे मुसळधार जो पाऊस झाला आहे त्या पावसाने गुणगळ वस्तीमध्ये संपूर्णतः तुम्ही पाहू शकता की जे पूर्वजण ओढे आले होते काय झालेले शेजारच्या प्लॉट मालकाने ना या ठिकाणी आणलेगिरी जो मातीचा भराव केलेला आहे आणि आणलेगिरी जे पत्र्याचं शेड मारलेलं आहे ना स्थानिकांच्या घरात पाणी शिरलेलं आहे. त्या आता तुम्ही पाण्याचा जोर थोडासा कमी झालेला आहे. जर पाऊस जर वाढला तर लोकांच्या घरात देखील पाणी शिरू शकतं. तर याला जबाबदार कोण याचा तात्काळ शासनाने पाठपुरावा करायचा आहे. आणि हे पाहू शकता या ठिकाणी जो पूर्वजन काळातला वडा होता तर वडा पुढं गेल्यावर संपूर्ण पॅक झाला आहे. ह्या मातीने आहे ना संपूर्ण पॅक होऊन आहे ना पाणी अडून रहिवाशांच्या घरात शिरलेलं आहे. तर याला जबाबदार कोण याची दखल घ्यायची लवकरात लवकर आणि आम्हाला न्याय मिळवून द्यायचा आहे. भोशावरून मी विश्वजित गुंगळ. धन्यवाद. चाकण परिसरात वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसात चाकण नगरपरिषद हद्दीत आगरवाडीतील काही झाडे उन्मळून पडली.
त्यामध्ये झाडाच्या बाजूला असलेल्या श्री मल्हारी आगरकर यांच्या जनावरांच्या गोठ्याचे मोठे नुकसान झाले आहे. स्थानिक कार्यकर्ते अंकुश आगरकर यांनी चाकण नगरपरिषद कर्मचाऱ्यांना याबाबतची माहिती दिली. त्यानंतर पडलेली झाडे रस्त्यातून बाजूला करण्यात आली. पुणे नाशिक महामार्गावर उघडी गटारे पावसाचे पाणी साचल्यानंतर दिसून येत नसल्यानं अपघातांना निमंत्रण देत आहेत. चाकणमधील आंबेठाण चौकापासून काही अंतरावर असेच एक वाहन या गटारात अपघातग्रस्त झाल्याचे पुणे लाईव्हच्या दर्शकांनी व्हिडिओ पाठवून कळवले आहे. पुणे जिल्हा परिषदेमध्ये 75 सदस्य निवडून जाणार की 73 याबाबत तर्कवितर्क लढवले जात होते. अखेर शासनाकडून पुण्यामध्ये 73 जिल्हा परिषद सदस्य आणि 146 पंचायत समिती सदस्य असतील यावर शिक्कामोर्तब केले. नवीन गट संख्येनुसार जुन्नर, खेड, भोर, दौंड आणि इंदापूर तालुक्यात प्रत्येकी 1 जिल्हा परिषद गटाची वाढ झाली आहे. खेड तालुक्यामध्ये आता 7 ऐवजी 8 जिल्हा परिषद गट असणार आहेत. तसेच पंचायत समितीचे गण 14 वरून 16 एवढे झाले आहेत. रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याचे न्यायालयाने आदेश दिल्यानंतर आता जिल्हा परिषद, पंचायत समिती गट आणि गणरचना करण्याची अधिसूचना ग्रामविकास विभागाकडून काढण्यात आली आहे. जिल्हा परिषदेच्या निवडणुका डिसेंबरपर्यंत पुढे जातील अशी चर्चा सुरू असतानाच शासनाकडून अधिसूचना काढण्यात आली. त्यामुळे नगर परिषद आणि पंचायत समिती व जिल्हा परिषद अशा सर्वच निवडणुकांचा धुराळा पुढील काही काळात पाहायला मिळणार आहे. खेड तालुक्यातील पश्चिम पट्ट्यातील शेंदुर्ली गावातील खामकरवाडी या ठिकाणी रस्त्याचे काम करण्यासाठी 6 महिन्यांपूर्वी खोदाई करून ठेवण्यात आली आहे. खडी व क्रशर 2 महिन्यांपासून येऊन पडले आहेत, तरी अजूनही या रस्त्याचे काम सुरू झाले नाही. गावामध्ये येणाऱ्या जाणाऱ्या 2 व्हीलर या भागात घसरून पडत आहेत. 4 चाकी मोटारी या भागातून जाऊ शकत नाहीत, एवढी रस्त्यांची दुर्दशा झालेली आहे. गावाच्या स्मशानभूमीत जाणाऱ्या रस्त्याची देखील अशीच अवस्था झालेली आहे. गावाला बस थांबा आणि निवारा शेड देखील नसल्याचे स्थानिकांनी पुणे लाईव्हला व्हिडिओ पाठवून कळवले आहे. खेड तालुक्यातील आळंदी परिसरात धानोर येथील कंपनीच्या परिसरात एका मोकळ्या जागेत संतोष मारुती ठोंबरे यांचा शेळ्या मेंढ्या धनगरवाडा वसलाय. या धनगरवाड्यापासून काही अंतरावर पड रानात शेळ्या मेंढ्या चरत होत्या. त्या पड रानात कंपनीचे सांडपाणी सोडण्यात आले. ते पाणी शेळ्या मेंढ्या पिल्या. त्यामध्ये 32 शेळ्या मेंढ्यांचा मृत्यू झाला. 5 ते 6 अजून गंभीर आहेत. ते पाणी पिल्याने शेळ्यांना मेंढ्यांना विषबाधा झाली. रासायनिक विषारी पाणी असल्याने या शेळ्या मेंढ्यांचा मृत्यू झालाय. हे प्रकरण दडपण्यासाठी मृत्यू झालेल्या मेंढ्यांना घाईने जेसीबी यंत्राच्या सहाय्याने खड्डा खोदून गाडण्यात आल्याचे समजते. संबंधित नगर जिल्ह्यातील पारनेर भागातील धनगर बांधवांनी नेमकं काय सांगितलंय जाणून घेऊयात. संतोष मारुती ठोंबरे आमच्या मेंढ्या इकडे या मरकळ गासो दांडुरे गावामध्ये आल्या आणि काल इथं आम्ही चरायसाठी रस्त्याच्या साईडला वळवल्यानंतर कंपनीचे बुवा काही पाणी होतं हे काही माहीत नव्हतं आम्हाला. आम्ही आपले नवीन आलो इकडं, तर ते पाणी पिऊन मेंढ्या आमच्या बऱ्याचशाच अशा म्हणजे काय झालं त्यांना किंवा तर त्या अशा एक असे ज्या काढायला लागले पडायला लागल्यानंतर मग आम्ही आपलं म्हणलं काय झालं नेमकं काय बघितलं तर ते बरेचसे 2-3 तासात झाल्या. मग आम्ही मरकळला गेलो, एक डॉक्टर होता तिकडे गेलो तर ते पण आम्हाला तिथं भेटले नाही. त्यांनी आम्हाला पत्ता सांगितला मेडिकलचा. तिथं गेलो आम्ही मरकळ गावात. तिथून त्या मेडिकलवाल्यांना त्यांच्याकडे पण औषध नव्हतं ते, तर एकच डबा होता तेवढाच आणून त्यांना आम्ही पाजले 5-6 मेंढ्यांना. त्यातल्या 2-3 मेल्या आणि 2-3 राहिल्यात, त्या पण जुळतात. आणि त्याच्या आधी आम्हाला येऊसपर्यंत जवळजवळ म्हणायचं 25 मेल्या, शेळ्या मेंढ्या 25 मेल्या. आणि आम्ही आल्यानंतर बी काही मग मेल्या. त्याच्यावर 2-4 वाशा उभ्या राहत होत्या. तर डॉक्टर आल्यानंतर त्यांनी सलन भरल्या, इंजेक्शन मारताच त्या पण मेल्या. म्हणजे अशा जवळजवळ म्हणायचं 30-31 मेंढ्या अशा जागेवर मेल्या आमच्या दानुरे गावामध्ये. तर आमदार साहेबांनी यावं आम्हाला इथं, आम्हाला काहीतरी मदतीचा हे करावं तेवढेच विनंती आमची, बाकी काही नाही. 32 मेल्या आणि 4-5 अजून जिवंत आहेत. त्यांचा काही भरोसा नाही. कशामुळे मेल्या? हीच बाद झाले, पाणी प्यायल्या कंपनीचं, त्याच्यावर मेल्या. संत ज्ञानेश्वर महाराज पालखी प्रस्थान अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपले. आळंदीमधील इंद्रायणी घाटावरील दर्शनबारी सुविधेसाठी असलेल्या स्काय वॉकला जोड देत लोखंडी स्वरूपात फॅब्रिकेटेड पुलाचे काम सुरू आहे. तो स्काय वॉक अद्याप देऊळवाड्याला जोडला गेला नाही. स्काय वॉक पुलाचे 90% काम पूर्ण झाले असून त्यास कोट्यवधी रुपये खर्च केलाय. स्कायवॉक पूल हा यंदा दर्शनबारी सुविधेसाठी उपयोगात आणला जात आहे. मात्र दर्शनबारी सुविधेसाठी नवीन फॅब्रिकेटेड पूल पालखी प्रस्थान सोहळ्यापूर्वी देऊळवाड्याला जोडला जाणार का, याबाबत शंका आहे.
राजीवनगर सहकारी बँकेचे अध्यक्ष दिनेश ओसवाल यांनी ठरल्यानुसार राजीनामा दिलाय. आता पुढील अध्यक्षपदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. आळंदी शहरास पाणी वितरण चालू केले असता इंद्रायणी नदी पूल शेजारील नवीन पाईपलाईनला गळती लागली होती. अखेर ती पाईपलाईन दुरुस्ती करून पालिकेच्या वतीने जलवाहिनी चालू करण्यात आली आहे. आळंदी गावठाण परिसरात गेले 5 दिवस पाणी नसल्याने नागरिकांचे पाण्याअभावी मोठे हाल झाले होते. कडुसेतील खंडेराया केसरी किताबाचा मानकरी ठरलेल्या स्वर्गीय पाटीलराव बैलाच्या निधनानंतर मैत्री ग्रुप बैलगाडा संघटनेने नव्याने खरेदी केलेल्या रंगा छोटा पाटील या बैलाने आंबेगाव तालुक्यातील भराडी गावच्या यात्रेत आपल्या गतीच्या जोरावर दमदार कामगिरी करताना 11 सेकंद 55 मिलीमध्ये हा घाट पार केला. रंगाभाई या बैलाने कळूस भागातील पुन्हा नावलौकिक वाढवण्यास सुरुवात केल्याचे स्थानिक बैलगाडा शौकीनांनी कळवले आहे. अखिल भारतीय हौशी कबड्डी संघटनेच्या वतीने 18 वर्ष वयोगटाखालील मुले व मुलींची पहिली राज्य अजिंक्यपद कबड्डी स्पर्धेचे आयोजन बालेवाडी पुणे या ठिकाणी करण्यात आले आहे. या स्पर्धेत चाकणच्या करण ढवरा येथील पवन सुभाष देशमुख व शेल पिंपळगाव संघाची अष्टपैलू खेळाडू कुमारी ज्ञानेश्वरी रोहिदास लांडे हिची निवड झाली आहे. नद्यांना पाणी आल्याने गावरान काळ्या पाठीचे खेकडे तसेच गावरान चिलापी, मिरगल असे विविध प्रकारचे मासे मोठ्या प्रमाणावर मिळत असल्याचे खेड तालुक्यातील आदिवासी कातकरी मासेमार बांधवांकडून सांगण्यात येत आहे. या माशांना 125 ते 400 रुपये असा वेगवेगळ्या माशांना प्रति किलोला दर मिळत आहे. खेड तालुक्यातील भामासखेड धरणग्रस्त शेतकरी आंदोलकांनी अखेर सुटकेचा श्वास घेतलाय. धरणग्रस्त आंदोलक असलेल्या सुमारे 125 शेतकरी बांधवांवरील विविध आंदोलनाचे गुन्हे मागे घेण्यात आले असल्याची माहिती या आंदोलनातील प्रमुख कार्यकर्त्यांनी पुणे लाईव्हला फोनद्वारे दिली आहे. याबाबत त्यांनी नेमकं काय सांगितलंय जाणून घेऊया. मी सत्यवन नवले, भामासखेड धरणग्रस्त जन आंदोलन समिती त्या समितीचा प्रमुख म्हणून बोलतोय. आम्ही 2017 ते 2025 पर्यंत जवळजवळ 7 ते 8 वर्ष आम्ही लढा दिलेला आहे धरणग्रस्त आंदोलनाचा. याच्यामध्ये आम्ही जवळजवळ 1700 ते 1800 खातेदार आहे आणि या सर्व खातेदारांना न्याय मिळवून देताना आम्ही प्रयत्नांची पराकाष्ठा करून आजपर्यंत फार मोठा संघर्ष केला. त्यामध्ये स्वर्गीय आमदार सुरेश भाऊ गोरेंचं फार मोठं योगदान लाभलं, ज्यांनी कुठल्याही मनामध्ये संकोच न बाळगता धरणग्रस्त शेतकऱ्यांना न्याय मिळण्यासाठी एकदम प्रामाणिक भूमिका ठेवली आणि त्यांच्या माध्यमातून धरणग्रस्त शेतकऱ्यांना जमीन मिळण्यासाठी जे पात्र खातेदार होते 388 त्यापैकी जवळजवळ 68 खातेदारांना त्यांनी जमीन मिळवून दिली एकदम पारदर्शकपणे. त्यामध्ये कुठल्याही प्रकारचा संकोच मनामध्ये बाळगला नाही. त्यानंतर उर्वरित खातेदारांना न्याय मिळवून देण्यासाठी त्यावेळेस जिल्हा अधिकारी साहेबांनी आम्हाला निवेदन म्हणजे हे लेखी आश्वासन दिलं होतं. सर्व शेतकरी बांधवांना न्याय मिळाल्याशिवाय आम्ही उर्वरित भामासखेडवरून जे काही पाणी जाते पुण्याला आणि पिंपरी चिंचवडला ती 1 किलोमीटरची लाईन आम्ही पूर्ण करणार नाही. परंतु त्यांनी आमचा भ्रम निराश केला, आम्हाला फसवलं आणि ज्यावेळेस आम्ही ते 1 किलोमीटरचं काम थांबवायला गेलो त्यावेळेस आमच्यावरती गुन्हे दाखल झाले. गुन्हे दाखल झाल्यानंतर आम्हाला कोणी आमची बाजू समजून घेतली नाही. आम्ही कायदेशीररित्या भांडत गेलो, परंतु बाकीच्या कुठलाही नेता कुठलाही कार्यकर्ता आमच्या हाकेला दावला नाही. एकमेव सुरेश भाऊ गोरे यांनी आम्हाला सहकार्य केलं. तदनंतर आम्हाला ज्यावेळेस अटक झाली त्यावेळेस जामीन मिळवून देण्यासाठी जिल्हा परिषद सदस्य अतुल भाऊ देशमुख यांनी आम्हाला मदत केली आणि त्यानंतर सरकार बदली झालं. सुरेश भाऊ गोरे यांचा पराभव झाला. परंतु त्यानंतरही आताचे विद्यमान आमदार बाबाजी काळे यांनी आम्हाला मुख्यमंत्री साहेबांची भेट घालून दिली आणि शेतकरी बांधवांवरती गुन्हे मागे घ्या, उर्वरित धरणग्रस्त शेतकरी बांधवांना न्याय मिळवून देण्यासाठी त्यांनी देखील स्वतः निवेदन दिलं. शरद भाऊ बुद्धे पाटील यांनी देखील मुख्यमंत्री महोदय आणि गृहमंत्र्यांना पत्रव्यवहार केला की सदर भामासखेड धरणग्रस्त शेतकरी हे निरपेक्ष आणि निरपराध आहे, त्यांना देखील न्याय मिळाला पाहिजे या हेतूने त्यांनी पत्रव्यवहार केला आणि त्यांना दोषमुक्त करावे किंवा त्यांना न्याय मिळावा
या बाबतीतही त्यांनी सहकार्य केलं. आंदोलनाच्या चळवळीमध्ये ज्यावेळेस प्रत्यक्ष सर्व खातेदारांना न्याय मिळेल, प्रत्येकाचं पुनर्वसन होईल, त्याच वेळेस खऱ्या अर्थानं आमचा विजय होईल. नमस्कार. मी आमदार होण्यापूर्वी मागील काळात भामा आसखेड धरणग्रस्त शेतकरी आंदोलकांनी पाण्यासाठी जे आंदोलन केले होते त्याबाबत त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले होते. त्या अनुषंगाने मी मार्च महिन्यात आंदोलक शेतकरी यांची भेट घेऊन त्यांचे म्हणणे ऐकून घेतले व आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील, गृह राज्यमंत्री योगेशजी कदम यांना लेखी पत्र काही आंदोलकांना बरोबर घेऊन दिले होते. खेड तालुक्यातील भामा आसखेड धरणग्रस्त शेतकरी यांच्यावर दाखल केलेले गुन्हे मागे घ्यावेत अशी विनंती त्या माध्यमातून केली. त्याचाच काही भाग म्हणून सरकारने गुन्हे मागे घेतले व आंदोलक शेतकरी बांधवावरील विविध आंदोलनाचे गुन्हे मागे आता घेण्यात आले. त्यांना मी या बाबतीत सहकार्य करू शकलो त्याचा मला आनंद आहे. खेड तालुक्यातील शेतकऱ्यांना यापुढे सुद्धा न्याय देण्याचा प्रयत्न माझा राहील. यापुढे भामा आसखेड धरण अनुषंगाने तालुक्यातील बाधित व लाभ क्षेत्रातील शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी माझा पाठपुरावा सुरू राहणार आहे. कायदेशीर मार्गाने प्रश्न उपस्थित करून ते सोडून घेण्यासाठी माझा प्रयत्न राहणार आहे. मी सर्व आंदोलक शेतकऱ्यांचे व सरकारचे अभिनंदन करतो. धन्यवाद. रामकृष्ण हरी. चाकण शहरासाठी 160 कोटींच्या पाणीपुरवठा योजनेचे काम सुरू आहे. मात्र सदरचे काम निकृष्ट दर्जाचे होत असून करारातील नियम व अटींचा भंग होत आहे, असा आरोप भाजपच्या वतीने करण्यात आला असून याबाबतचे निवेदन चाकण पालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांना देऊन तात्काळ संबंधित ठेकेदाराची बिले थांबवावीत अशी मागणी चाकणचे माजी उपसरपंच कालिदास वाडेकर यांनी केली आहे. आम्ही आज आपल्या चाकण नगर परिषदेमध्ये आपल्या चाकण शहराला जी सुधारित पाणी पुरवठा योजना मंजूर करून आणली होती 160 कोटीची, त्यावेळेस खरा अतिशय आनंद झाला. आनंदाच्या भरामध्ये आपल्या समस्त ग्रामस्थ असतील, सर्व पक्षाच्या कार्यकर्त्यांनी कौतुक केलं, आनंद व्यक्त केला. आणि त्यानंतर जे मला 46 पुरस्कार जरा पाणीदार जलदूत जलपुरुष म्हणून मला दिले, त्याला खूप मला अभिमान वाटला, मला लय समाधान वाटलं. पण आज असं दुःख होतंय की याचं काम ज्या टेंडर जे दिलं होतं, कोण कातोरे म्हणून कोण आहे त्याला जे काम दिलेले, कोणी काय सांगितलं त्यांनी जी काय MSRM कातोरे म्हणून त्याला जे टेंडर दिलं ते टेंडर चांगलं काम करावं म्हणून दिलं होतं. आमचं म्हणणं होतं की महाराष्ट्र जीवन प्राधिकरण MGPच्या त्यांनी जे प्लॅन दिला होता त्या प्लॅनप्रमाणे आपलं काम व्हायला पाहतं. त्या MGPकडं आम्ही पाठपुरावा करताना 15-20 हेलपाटे त्याकडे मारले, मुंबईला 15-20 हेलपाटे मारले. मंत्रालयामध्ये शासनाकडे ही मंजूर योजना होण्यासाठी मंत्री महोदय असतील, मग गृहमंत्री असतील, देवेंद्र फडणवीस असतील, मुख्यमंत्री असतील, एकनाथजी शिंदे साहेब असतील, राधाकृष्ण विखे पाटील असतील, अजितदादांकडे सुद्धा आम्ही पत्र दिली आणि त्याचा आम्हाला आनंद होता. परंतु आता आम्ही पाहिले तर आज चाकण शहरामध्ये अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे, जे 18 महिन्याच्या मुदतीवर त्याला जे काम दिलं होतं, तुम्ही हे माहितीच्या अधिकारात सगळे कागद एवढे काढलेले आहेत आम्ही, आणि याच्यामध्ये याची मुदत फक्त 18 महिन्याची मुदत आहे. या मुदतीमध्ये काम खरं पूर्ण व्हायला पाहिजे होतं, पण ही परिस्थिती आत्ता जे पाहिली तर त्या पद्धतीचं काम होत नाही, म्हणून त्याचं आम्हाला दुःख होतं आहे. मला सांगायचं आहे की मी काय कोणाच्या ह्याच्यावरचा विषय करणारा कार्यकर्ता नाही. माझं म्हणणं आहे की जी योजना 160 कोटी रुपये आपल्या चाकण शहरासाठी आणलेत, हे चाकण शहरासाठी आणलेले पैसे याचं काम विनियोग आपल्या पारदर्शी कारभार या योजनेचा झाला पाहिजे. आणि याच्यात जर चुकीचं कोण काम करत असेल तर त्याच्या विरोधात आज आम्ही त्यासाठी हे पत्र दिले. आज हे पत्र नगर परिषदला दिले. उद्या मंगळवारी आणि बुधवारी कॅबिनेटला राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील, या राज्याचे उपमुख्यमंत्री व नगरविकास मंत्री एकनाथजी शिंदे साहेब असतील, त्याचबरोबर आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार असतील, आणि जलसंपदा मंत्री सुद्धा राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांच्याकडे सुद्धा मी जाणार आहे. आणि हे चुकीचं काम जे चाललंय त्याच्यावर कारवाई करा म्हणून सांगणार आहे. आमचं म्हणणं आहे की जे पैसे आम्ही प्रामाणिकपणे लोकांच्या हितासाठी आणलेत, चाकणच्या माता भगिनी, आमचे युवक वर्ग यांच्या सहकार्याने, यांच्या आशीर्वादाने हे काम करत आपण आणले, म्हणून हे पारदर्शी काम झालं पाहिजे. चुकीचं काम जर ठेकेदार करत असेल तर त्याला आजच आम्ही सांगतो तुझं काम चुकीचं काम चाललंय. तू जे आमचे 45 कोटी रुपये आज नगर परिषदला विचारलं तर 40 ते 45 कोटी रुपये यांनी वसूल केलेत.
मग ते 40-45 कोटी रुपये वसूल केला. आज उठून बियाणे काम करताना सदाच काम चाललेलं आहे हे पाहिलं. आणि आज मी बघा गावामध्ये आपल्या मार्केटपासून ते आजपर्यंत वर जाणारं काम बघा, ते सुद्धा यालाच पॅरलचं काम आहे. ते काम सुद्धा बघा तुम्ही 3 फूट खोल पाईप पाहिजे, पण 3 फुटानं रोडच्या लेवलला पाईप चाललेले आहेत. त्यामुळं कुणी जरी आपल्या गावचा असला, कुणी जरी असला चुकीचं काम करत असेल तर त्याच्या विरोधात मी आवाज उठवणार आहे. आणि म्हणून तुम्हाला सांगतो की कोण ठेकेदार काळा का गोरा मी पाहिलं नाही, त्याला बी सांगणे की तू प्रामाणिकपणे 160 कोटीचं काम आमचं जिल्हा नियोजन आपल्या MGP म्हणजे महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाप्रमाणे त्यांनी प्लॅन दिला, त्याप्रमाणेच काम झालं पाहिजे. तू ते काम नाही केलं तर तुझ्या विरोधात मी ग्रामस्थ म्हणून, या गावचा नागरिक म्हणून मी आवाज उठवून, जरी सरकार आमचं असलं तर चुकीचं काम करत असणाऱ्याच्या विरोधात आम्ही आवाज उठवणार आहे. नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज.